लोकसभा मतदारसंघाकडे वळूयात. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा रत्नागिरीचा काही भाग आणि रायगडचा काही भाग येतो. सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर ते लढतात. तर दुसरीकडे अनंत गीते यांना पुन्हा एकदा शिवसेनेनं या मतदारसंघामध्ये उतरवलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनंत गीते या अगोदर 2014 पर्यंत लोकसभेवर निवडून जात होते. त्यानंतर सुनील तटकरे यांनी या मतदारसंघावर वर्चस्व मिळवलं. तटकरे की गीते? गीते गीते गीते. ओके, सुनील तटकरे. 1-1. स्लाइट एज फॉर तटकरे. 2-1. सुनील तटकरे. 2-3-1. ही निवडणूक खूप चुरशीची झाली आहे. इथे म्हणजे एवढा एज कोणालाच देता येणार नाही, कारण समसमान मतदान झालंय. शेवटी गणित हे बाहेरचं मतदान, जे मुंबईतलं मतदान आहे, तो आपल्या बाजूनी कोण करून घेईल त्याला तो एज मिळेल. मला असं वाटतं की 2% आतली निवडणूक आहे आणि मला ती जज करणं थोडंसं अवघड आहे. पण मागच्या वेळेसही ती तितकीच अटीतटीची झाली होती. मला व्यक्तिगत वाटतं की तटकरे, कारण की तटकरे हे एका विशिष्ट पक्षाशी जरी असले तरी त्यांचे सगळ्या तिथल्या इतर समाजांशी असणारे संबंध. गणित हे त्यांच्यासाठी प्लस पॉईंट राहील. ओके, 4-1. सुनील तटकरे निवडून येतील आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचं जर महाराष्ट्रात कुठं खातं उघडल तर ते रायगडमध्ये उघडेल असं मला वाटतं. ओके, त्यामुळे 5-1 सुनील तटकरे यांना आघाडी मिळताना दिसते. अनंत गीते यांना मात्र इथे पिछाडी मिळताना दिसते. पुढच्या लोकसभा मतदारसंघाकडे वळूयात. पालघर लोकसभा मतदारसंघ.